उरली सुरली गणितं कोणती. मग नेमकं आता गणितं उरली सुरली कोणती, कशा प्रकारे पडतात, काही बेसिक एक 5-6 गणित आपण पाहूया. नेमकं त्यामध्ये कोणते कोणते ते बघा. तर प्रश्न कोणत्या प्रकारचा विचारला त्याने म्हटलंय आज शनिवार आहे. आज शनिवार आहे तर उद्यापासून 53वा दिवस कोणता. ठीक आहे, बेसिक अंडरस्टँडिंग आहे आणि 7नेच भाग द्यायचा याच्यामध्ये, या बेसिक गोष्टीमध्ये 7नेच भाग द्यायचा आहे. ठीक आहे, आज कोणता वार आहे तर शनिवार आहे. तर आता त्यांनी कसं म्हटलंय बघा, लक्षात घ्या, आज शनिवार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला त्याने आजचं दिलेलं आहे, आज शनिवार आहे हे लक्षात घ्या. तर तर उद्यापासून 53वा दिवस, त्याने काय म्हटलंय उद्यापासून, उद्यानंतर का उद्यापासून, उद्यापासून 53वा दिवस कोणता, आज तुम्हाला लोकांना विचारलंय. ह्यात थोडंसं तुम्हाला लोकांना अंडरस्टँडिंग पाहिजे. त्याने उद्यापासून म्हटल्यामुळं तुम्हाला लोकांना आता हे गणित खूप बेसिक विचारलं त्याने. मग काय करायचं, आज जर शनिवार कन्फर्म आहे, ठीक आहे, उद्यापासून म्हणजे उद्या मोजून, उद्या काउंट करून 53वा दिवस. तर आपण 53 वार ऍड नाही करायचे. आपण काय करायचं, एक बेसिक गोष्ट करायची. तर आपण फक्त आणि फक्त एवढंच काम करायचं, 53ला 7ने भाग द्यायचा. काय करायचं, 53ला 7ने भाग द्यायचा. 7चा पाडा बोला, चला, 7 7 49, 7 8 56 होतो. मग 7 7 49 म्हटल्यानंतर 53 मधून 49 गेले, उरले किती 4. मग ते उरलेले 4 इथं वर लिहिले मी. आपल्याला फक्त ह्या बाकीशी घेणं देणं. किती बाकी राहिलं, 4 बाकी राहिलं. तर आपण एक काम करू ना, हेच आपण अशा प्रकारे लिहू. आज जर शनिवार आहे, आज कोणता वार आहे तर आज शनिवार आहे, तर उद्यापासून 53वा दिवस मोजत बसण्यापेक्षा आपण काय करू, उद्यापासून चौथा म्हणजे उद्या काउंट करून चौथा म्हणजे आपण फक्त काय करूया, इथे फक्त हा 4 ऍड करू. उद्या काउंट करून 53वा, बरं लक्षात घ्या. उद्यापासून म्हटलंय ना, एका 2 शब्द रचना आहे, उद्यापासून आणि उद्यानंतर. उद्यानंतर म्हटलं तर उद्याच्या नंतर पासून मोजायचं तुम्हाला लोकांना. उद्यापासून म्हटलं तर उद्या त्यात ऍड करून मोजायचं. ह्यात खूप मोठं कन्फ्युजन आहे आपल्या, लक्षात घ्या. मग आता हे जे 4 बाकी राहिली ते आपण इथे ऍड केली. तर शनिवार अधिक 4 आपण जर केलं तर 4 बोटं काढायची आणि काउंट करायचं. शनिवार नंतर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. आपलं उत्तर असेल इथे बुधवार मित्रांनो. झालं, एवढंच करायचं आणि आपलं उत्तर असेल बुधवार. आणि जो तुमचा डाऊट आहे तो डाऊट तुम्हाला लोकांना पुढच्या पानावरती मी घेतलेला आहे. तो डाऊट काय की सर ते उद्यापासून आणि उद्यानंतर मध्ये काय फरक आहे, तो फरक तुम्हाला पूर्णपणे क्लिअर करून देतो. तो फरक बघा सगळ्यांनी. तुम्हाला म्हटलं परत बघा मी सेम टू सेम. आज शनिवार आहे बघा, लक्षात घ्या. आज कोणता वार आहे, शनिवार आहे. हा कधीच आहे, हा आजचा वार आहे. ठीक आहे, मग त्यांनी म्हटलंय उद्या नंतर, आफ्टर टुमॉरो. फ्रॉम टुमॉरो नाही, टुमॉरो मोजून नाही, आफ्टर टुमॉरो. टुमॉरो झाल्याच्या नंतर, उद्या झाल्याच्या नंतर. ठीक आहे, मग काय म्हणायचं त्याला, हो का, आज शनिवार आहे तर तुम्हाला लोकांना इथे चला हे आपण लिहिलं उद्या. उद्या आला इथे बरोबर. आणि उद्याच्या नंतर काय म्हटलं त्याने, उद्याच्या नंतर 53वा दिवस. याला म्हणतात अंडरस्टँडिंग करणं. आणि अंडरस्टँडिंग केली की सगळ्या गोष्टी सोप्या होतात आपल्यासाठी. आज जर शनिवार आहे तर उद्याच्या नंतर, उद्यापासून नाही, उद्या झाल्याच्या नंतर 53वा दिवस कोणता. तर आताच तुम्हाला लोकांना मी सांगितल्यानुसार एकदा बेसिक आपण पहिलं करू की पहिलं 53वा दिवस म्हणजे बाकी मधला दिवस किती झालं. मग ते उरलं किती, 4. शनिवार आहे, मग 53वा दिवस म्हणजे उत्तर काय असणार इथं, गुरुवार असणार आहे. सो गुरुवार घेऊन टाकायचं उत्तर. पाठीमागचं उत्तर होतं बुधवार आणि आता उत्तर आलं गुरुवार. तर हा फरक असतो उद्यापासून मध्ये आणि त्यानंतर उद्यानंतर मध्ये. हा म्हणजे फरक तर स्पष्ट झालाच. ठीक आहे, चला नेक्स्ट याचं ऍप्लिकेशन काय. मग आता मागे मी दोन्ही गणितं जी शिकवली अशी आता परीक्षेला येत नाही. ही स्कॉलरशिपची गणित होती दोन्ही. मग यापेक्षा वेगळं परीक्षेला काय पडते ते तुम्हाला समोर दाखवलंय. तर बघा विराट अनुष्काचं गणित आपल्या काय म्हटलं गेलंय. तो विराट आहे ना, विराट हा अनुष्कापेक्षा 143 दिवसांनी लहान आहे. ठीक आहे, तुम्हाला लहान मोठं कळलं पाहिजे. जो व्यक्ती लहान आहे त्याचा जन्म नंतर झाला पाहिजे आणि जी व्यक्ती मोठी त्याचा जन्म आधी. हे तुम्हाला आतमध्ये तसं फॉर्मॅटमध्ये लिहावं लागेल. ठीक आहे, मग आता अनुष्कापेक्षा तो विराट लहान आहे. लहान व्यक्तीचा जन्म नंतर पाहिजे, मोठ्या व्यक्तीचा जन्म आधी पाहिजे. ठीक आहे ना. मग आता बघा लक्षात घ्या, दोघांमध्ये मोठं कोण आहे आणि दोघांमध्ये लहान कोण आहे हे तुम्ही स्वतःलाच तुम्ही पटवून सांगा. बेसिक डोकं आपल्या डोक्याला बुद्धीला पटवून सांगा ते बेसिक गोष्टीत. तर विराट अनुष्कापेक्षा 143 दिवसांनी लहान आहे. ठीक आहे, मग आता लहान मध्ये विराटचं नाव जाईल, लहान मध्ये विराट भाऊंचं नाव जाईल आणि मोठ्यामध्ये बघा त्यांनी म्हटलं ना विराट हा अनुष्कापेक्षा 143 दिवसांनी लहान आहे. विराट लहान झाला मग अनुष्का मोठी झाली. मी तुम्हाला क्लिअर करतो, हा ट्रॅप आहे. दिस इज ट्रॅप. खूप लोक उलटा अर्थ घेतात आणि विकेट पडते. लहान व्यक्ती नंतर जन्मतो, मोठी व्यक्ती आधी लिहायची, हे लक्षात घ्या. आणि विराट अनुष्कापेक्षा किती दिवसांनी लहान आहे तर त्याने दिलं ना 143 दिवसांनी लहान आहे. 143 दिवसांनी लहान येतो. ठीक आहे, म्हणजे अनुष्का जन्मल्याच्या नंतर 143 दिवसांनी विराट जन्मला. मान्य करा,
म्हणजे लहान आहे. लहान व्यक्ती नंतर जन्मली, मोठी व्यक्ती आधी जन्मली. मग ह्या दोघांपैकी कोणाचा वार तुम्हाला दिलाय ते बघायचं. बरं, पुढे त्यांनी काय म्हटलं बघा. अनुष्काताईंचा जन्म हा सोमवारी झाला. कधी झाला? अनुष्काचा जन्म हा सोमवारी झाला. मग अनुष्काचा जन्म जर सोमवारी होत असेल, ठीक आहे, तर तुम्हा लोकांना आता प्रश्न साधा सरळ भोळा भाबडा, विराटचा जन्म कधी झाला असेल असाच असेल ना पुढे. विराटचा जन्मवार कोणता? झालं, इतकंच आहे. ही मांडणी ज्याला जमली ना त्याला गणित जमलं. कारण गणिताची मांडणी कोणी कोणी उलटं करतात, कोणी विराट आधी लिहितात, अनुष्का नंतर लिहितात आणि उत्तर उलटं करून टाकतात. आणि उलटं उत्तर केलं की विषय संपला तिथं. आता अनुष्का जन्मल्याच्या 143 दिवसानंतर विराट जन्मलाय, लक्षात घ्या. मग आपण काय करणार? आपण सोमवारानंतर 143 वार ऍड नाही करायचे. आपण काय करायचं, त्या सोमवारामध्ये आपण ऍड करताना 143ला इथं साईडला एक रफ काम करायचं. 143ला 7ने भाग द्यायचा. कसा? 7 दुने 14, मग 7 शून्य 0, उरले किती? 3/7. आपल्याला 3 बाकी राहिली. बघा, चेक करून घ्या सगळ्यांनी. 7 दुने 14, 140, 140 नंतर 143. परफेक्ट आहे, व्हेरीफाय केलं. 3 बाकी राहिली. ती जी 3 बाकी आहे, 143च्या बदली ती 3 बाकी इथं आली पाहिजे. आणि मग मित्रांनो, सोमवारामध्ये फक्त 3 वार ऍड करा. म्हणजे अनुष्काताई सोमवारी जन्मल्यानंतर 143 वार ऍड केलं की विराट जन्मतो. तर आपण तसं न करता 143 वार ऍड करू नका. त्याच्या बदली आपण ह्या 143च्या बदली आपण 3 कधी कसं घेतो? 7ने भाग दिल्यावर जे काही शिल्लक राहतं, जी काही बाकी राहते आपण ते घेतो. मग ते 3 ऍड केले. सोमवार अधिक 3, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. इथं पाहिजे गुरुवार. सो विराट भाऊ गुरुवारी जन्मले, तर उत्तर असेल आपला पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारचा टॅपमध्ये आपण फसायचं नाहीये, एकदम व्यवस्थित करायचं, काही गडबड करायची नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट, आता थोडंसं तुम्हाला 3 लोकांचं कंपॅरिझन, मांडणी व्यवस्थित बघायची. मी काय करतोय ते बघा. सचिन हा अजिंक्यपेक्षा 548 दिवसांनी मोठा आहे. ठीक आहे, मोठा आहे ना. मोठा व्यक्ती आधी जन्मतो, लहान व्यक्ती नंतर जन्मतो. जो मोठा तो आधी लिहायचा. मग सचिन अजिंक्यपेक्षा, मी पहिल्यांदा सचिन भाऊचं नाव लिहितो इथं. सचिन कोणापेक्षा? तर सचिन हा अजिंक्यपेक्षा, सचिन अजिंक्यपेक्षा किती दिवसांनी मोठा आहे बघा. त्याने म्हटल्यानुसार मी जाणार 548 दिवसांनी मोठा आहे. सचिन जन्मल्यानंतर 548 दिवसांनी, सचिन जन्मल्यानंतर 548 दिवसांनी अजिंक्य जन्मलाय. ठीक आहे. आणि त्यानंतर त्यांनी पुढे एक वाक्य दिले, अजिंक्य हा केदारपेक्षा 219 दिवसांनी मोठा आहे. कोण? अजिंक्य हा केदारपेक्षा. सो अजिंक्य जन्मल्याच्या नंतर केदार भाऊ जन्मला असेल. आणि मग कधी बघा, अजिंक्य हा केदारपेक्षा मोठा आहे. किती दिवसांनी? 219 दिवसांनी. मग अजिंक्य जन्मल्याच्या नंतर तुम्ही लोकांनी 219 दिवसांनी इथं दाखवून द्या. 219 दिवस झाल्यानंतर मग कोण जन्मतो? तर बाबांनो तो केदार जन्मतो 219 दिवसाच्या नंतर. ठीक आहे, झालं. आता नेमकं यांच्यामध्ये इथं सचिन भाऊ, ठीक आहे, इथं अजिंक्य भाऊ आणि या साईडला इथं केदार भाऊ, यांचे जन्मवार कोणाचे काय दिलेत? एकाचा जरी जन्मवार कळाला तर बाकीच्यांचा कळणार आहे. मग त्याने काय दिलं बघा. जर सचिनचा जन्मवार हा रविवार असेल तर सचिन भाऊचा जन्मवार इथं रविवार दिलाय त्यांनी. मग सचिन भाऊ जर रविवारी जन्मला असेल तर त्याच्यानंतर 548 वारानंतर अजिंक्य जन्मला. मग आपण 548 घेणार नाही, तर आपल्याला माहिती आहे शॉर्टकट काय करायचं, 7ने भाग देऊन बाकी ती द्यायची. आपण स्टील फक्त फॉर्मॅट तर बनवून घेऊ. इथं काहीतरी येईल. मग त्याच्यानंतर मग काहीतरी 219 वारानंतर केदार जन्मला. आता जर तुम्हाला लोकांना पहिल्यांदा हे काढता आलं तर तुम्हाला तेही काढता येईल. मग त्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा हे रफ कामं करून घ्यायची. रफ कामं काय करायची, ह्या 548चा पहिला सिनारिओ मिटवून घ्या. 548ला 7ने भाग द्या. बाकी किती राहते ते पहिले कॅल्क्युलेट करा. मग आपण 7ने भाग दिला. 7×8=56 चालत नाही. 7×7=49. 7×7=49 केल्यानंतर इथे 5 राहिला. हे साईडला तुम्ही रफ मध्ये करा. 5 राहिला, पुढे 58, म्हणजे 7×8=56चा भाग लागेल. मग 7×8=56, 58 मधून 56 गेले, उरले फक्त 2. तर आपल्याला इथे बाकी 2 राहते. तुम्ही साईडला हे जर असं जमत नसेल तर तुम्ही लोक आपलं गरीबाची मेथड जी आहे ना अशीवाली, ह्या मेथडने करा. 7ने भाग दिला, 7×7=49, इथे 49 केलं आणि इथून मायनस केल्यानंतर चलो थोडा टेक्निकल एरर समजून घ्या. कॅन्सल. ओके, चला. 7×7=49, त्यानंतर इथे 5 ऑलमोस्ट मायनस केलं, 5 राहिले, इथून खाली 8 घेतला. चला, 7च्या पाड्यामध्ये 7×8=56, 7×8=56 केलं तर राहिलं किती? तर 2. आपल्याला 2 बाकीचे घेणं देणे. म्हणजे तुम्ही कुठल्याही मेथडने करा, एक तर असं डायरेक्ट करा किंवा ह्या मेथडने करा. याच्यापेक्षा इथे कमी वेळ लागतो, ही बेस्ट मेथड असते. 2 बाकी राहिली, तर ही 2 बाकी तुम्ही लोकांनी इथे ऍड करायची. क्लिअर का? चला, पहिले तिकडचे बघून घेऊ आपण. 219 आहे.
मग 219ला जर आपण 7ने भाग दिला तर 7चा पाडा 7 1 7 7 2 14 7 त्रिक 21 7 त्रिक 21 केलं की परत साईडला इथं 9 राहिलाय, मग 7 1 7, मग 9तून ते 7 गेले उरलं 2, मग तो 2 इथं परत शिल्लक राहतो. मग आपल्याला फक्त या 2शी घेणं देणं आहे. तर हा इकडचा 2 इथे या डोक्यावर लिहून टाकायचा इथं. ठीक आहे, आता व्यवस्थित बघा. तर रविवारामध्ये जर आपण 2 वार ऍड केले, रविवारामध्ये 2 वार ऍड केले तर काय, सोमवार मंगळवार, तर इथं उत्तर येणार आहे काय, तर मंगळवार. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर इथून परत पुढे जाताना परत 2 वार ऍड करायचे. मंगळवारमध्ये परत 2 ऍड केले, बुधवार आणि गुरुवार, तर पुढे असणारे गुरुवार. तर आपलं उत्तर काय असणार एकदा सगळ्यांनी बघून घ्या. आपलं उत्तर पाहिजे अजिंक्यचा जन्मवार मंगळवार आहे आणि केदारचा जन्मवार हा गुरुवार आहे. मंगळवार कॉमा गुरुवार, तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 मंगळवार गुरुवार जे त्यांनी विचारलं होतं. तर इतर दोघांचे जन्मवार कोणते, तर मंगळवार आणि गुरुवार. सो हे पण गणित सुटलं. मग त्यानंतर नेक्स्ट आता थोडासा उलटा सुलटा प्रश्न आहे, बघूया प्रश्न कसा विचारलाय. जबरदस्त प्रश्न आहे. आपण त्यांनी प्रश्न कोणत्या पद्धती विचारला बघा. आता त्याने म्हटलंय राजचा जन्म 8 ऑगस्टला झाला. ठीक आहे, कोणतं राज नावाचा व्यक्ती जन्म झाला त्याचा 8 ऑगस्टला. ठीक आहे ना, बघा मी तुम्हाला ते फॉर्मॅट लिहून दाखवतो. हा कोणता राज आहे, त्याचा जन्म 8 ऑगस्टला झाला. कोणत्या वारी काय माहित नाही, ते बघू नंतर आपण पुढे. नंतर राजपेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. थोडं एक लक्षात घ्यायचं, राजपेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे म्हटल्यानंतर राजच्या आधी जन्मली का नंतर, मी त्याला वाटलं तुम्हाला मागच्या सेम फॉर्मॅटनुसार तुम्हाला गणित दाखवतो. मागच्या सेम फॉर्मॅटनुसार आपण गेलो तर आपण तशी उभी मांडणी करू. त्या मांडणीनुसार राजचा जन्म कधी झाला, 8 ऑगस्टला झाला. मी तर जस्ट असं राज असं लिहून घेतो. चला राज, त्याचा जन्म कधी झाला, 8 ऑगस्टला झाला. ठीक आहे, राजपेक्षा स्वाती ही 5 दिवसांनी मोठी आहे. आता याचा अर्थ काय, जी व्यक्ती आपल्यापेक्षा मोठी असते ती व्यक्ती आपल्या आधी जन्मते. मग राज जर 8 ऑगस्टला जन्मला तर स्वाती 13 ऑगस्ट करू नका. कारण जर तुम्ही स्वाती 13 ऑगस्ट केलं, तुम्ही काय करता, ते वास्तव मोठी आहे. मोठं म्हटलं की तुम्ही ऍड करता. मग तुम्ही 8 आणि 5 13 केलं तर स्वाती ती लहान होऊन जाईल, कारण नंतर जन्मलं तर लहान होते. मग तुम्हाला काय करायचं, ते मागे घ्यायचंय. ही फक्त कन्सेप्ट क्लिअर करा आणि ह्यात जर फसला की संपला विषय आपला. मग आता तुम्हाला लोकांना स्वाती याच्या पाठीमागे लिहावी लागेल. तर इथं या साईडला तुम्हाला लोकांना स्वाती जी त्याच्या आधी जन्मते आणि त्याच्या आधी जन्मते म्हणून ती जन्मतारीख त्याच्या आधी असणार आहे. मग 5 दिवसांनी मोठी आहे ना ती, मग 5 दिवसांनी मोठी म्हणजे इथं काय पाहिजे माहिती आहे का, 3 ऑगस्ट पाहिजे. तर हा तर कॉमन सेन्स आपल्याला कळला पाहिजे की बाबा 5 याच्यामध्ये 5 दिवस ऍड करा. 8 ऑगस्ट 5 दिवसांनी राज जन्मला म्हणजे स्वाती 5 दिवस आधी जन्मली होती म्हणजे ती मोठी आहे, हा लहान आहे. बरं, त्याच्यानंतर जर यावर्षी 15 ऑगस्टला रविवार असेल, आता 15 ऑगस्ट 8 ऑगस्ट नंतर येणार आहे. मग याच्यानंतर मग तुम्हाला लोकांना पुढे जायचंय आणि 15 ऑगस्ट असं दाखवायचंय. इथे 15 ऑगस्टला वार कोणता दिलाय, त्यांनी रविवार दिलेला आहे. चला एकदम बेस्ट वे, तर 15 ऑगस्टला आता बेसिक गोष्ट इथे रविवार दिलेला आहे. ठीक आहे, आता आपण याच्या अकॉर्डिंगली आता बाकीच्या गोष्टी बघूया. बाबा कोणाचा वार काय, सगळ्या गोष्टी सगळ्या एकदम क्रिस्टल क्लिअर होतील. आता त्यांनी विचारलं कोणाचं बघा. आता त्यांनी विचारलंय स्वातीचा वाढदिवस यावर्षी कोणत्या दिवशी असेल. वार जर इथे दिला असता तर आपण पुढे जाताना प्लस केलं असतं. वार तिथे दिलाय, मग आपण आता मागे येणार आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायची, 8 ऑगस्टच्या नंतर किती दिवसांनी 15 ऑगस्ट येते, तर 7 दिवसांनी येते. मग 7 दिवसांनी येते म्हटल्यानंतर मला वाटतं इथं रविवार, तर इथं पण रविवार असणार आहे. कारण 8 तारखेला रविवार असेल तर अजून 7 दिवसांनी परत रविवार येणार आहे. म्हणजे हा कॉमन सेन्स पाहिजे, कारण हा तुम्हाला लोकांना बेसिक डिफरन्स कळला पाहिजे. इथं 7चा फरक आहे. मग इथून पाठीमागे येताना तुम्ही लोक 7ला 7ने भाग दिला तर 7 1 7 बाकी 0 राहते. त्यामुळे तुम्हाला लोकांनी इथे बाकी 0 राहते. हे कॉमन सेन्स पाहिजे की 7 दिवस इथे असल्यामुळे इथे बाकी 0 राहणार आहे आणि रविवारच्या पाठीमागे परत इथे रविवारच येणार आहे. ठीक आहे, पण तुम्हाला विचारलं कोणाचं, स्वातीचं विचारलं, राजचं नाही विचारलं. मग परत तुम्हाला लोकांना इथून मागे यायचंय आणि अजून एक त्याने गोष्ट सांगितली, राज आणि स्वाती यांच्यामध्ये 5 दिवसांचा गॅप आहे. त्याने म्हटलंय ना 5 दिवसांनी मोठी येते. तर 3 ऑगस्ट मध्ये इथं 5 दिवस जर ऍड केले तर 8 ऑगस्ट येतं. मग आता आपण याला 7ने भाग दिला समजा, एखाद्याने 5ला 7 7 0 0 परत 5 बाकी राहील. पण 7 पेक्षा लहान संख्येला 7ने भाग देण्यात की आपण काय बिंडोक नाहीत. 7 पेक्षा मोठी संख्या असेल तर 7ने भाग देण्यात मजा आहे, आणि 7 पेक्षा लहान संख्येला 7नेच भाग दिला तर जी संख्या आहे तीच बाकी राहील की. ठीक आहे, त्यामुळे 5च बाकी राहील. त्यामुळे इथून पाठीमागे येताना -5 करावं लागेल. आणि हा इथला वार काढताना ज्यांना रविवारच्या पाठीमागे 5 वार घ्यायला जड जातं तो उत्तर येतं मंगळवार. पण त्यांनी काय करायचं बघा, मग त्या लोकांना बेस्ट वे सांगतो. त्यांनी एक काम करून टाकायचं. त्यांनी पहिलं सोमवार आपला एक सर्कल मारायचा. सर्कल करून इथं मंडे, ठीक आहे, तर ट्यूजडे, इथं वेनसडे, त्यानंतर इथं थर्सडे. ठीक आहे, मराठी जमलं तर मराठीतल्या तर इंग्लिशमध्ये लिहा. ठीक आहे, त्यानंतर इथं या साईडला इथं फ्रायडे, नंतर या साईडला इथं सॅटरडे नंतर आपला इथं संडे.
1 2 3 4 5 6 7 7 वार लिहून घ्यायचे. आणि जर तुम्हाला रविवारच्या -5 असेल तर रविवारच्या पासून अँटी क्लॉकवाईज जायचं. या रविवारच्या पाठीमागं 5 वार तुम्ही लोकांनी काढायचं. तो कसा, रविवारच्या मागे 1 बरोबर, त्यानंतर रविवारच्या पाठीमागं 2 3 4 5 तो असणार आहे ट्यूजडे. याला म्हणायचं अँटी क्लॉकवाईज. असं मायनस म्हटलं तर मागे जायचं, प्लस म्हटलं तर पुढे जायचं. मग रविवारच्या पाठीमागचा 5वा वार कोणता, तर मंगळवार. तर तुमचं उत्तर पाहिजे इथं मंगळ. अशा प्रकारे आपण गोळा कुठे मारायचा, तर पर्याय क्रमांक 4 मंगळवार. असे उलटे सुलटे प्रश्न येतात परीक्षेला, व्यवस्थित सगळ्यांनी बघून घ्या काय ते. चलो नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. हा प्रश्न आला होता कुठल्या परीक्षेला बघा एकदा. हा प्रश्न होता PSI ची मुख्य परीक्षा 2018 या परीक्षेतला प्रश्न. त्याने काय म्हटलंय, 1981च्या ऑक्टोबर 1 तारखेला गुरुवार होता. कधी, 1981च्या 1 ऑक्टोबरला गुरुवार होता. ठीक आहे. आता फक्त तुम्हाला लोकांना मांडणी समजून घ्यायची. तेव्हापासून 5व्या रविवारच्या 4 दिवस आधी कोणती तारीख होती. मग तेव्हापासून 5व्या रविवारच्या, पहिली गोष्ट पहिले क्लिअर करून घ्या. 1 ऑक्टोबर नीट आहे का सगळ्यांनी, कधीच आहे, 1981. या दिवशी कोणता वार आहे, या दिवशी गुरुवार आहे. या दिवशी गुरुवार आहे. ठीक आहे. बरं, 2 तारखेला शुक्रवार, 3 तारखेला शनिवार, 4 तारखेला असणार आहे रविवार. ठीक आहे. नीट आहे का सगळ्यांनी, 4 तारखेला काय, तर रविवार. आता परत आपण एकदा व्यवस्थित, आता नीट व्यवस्थित त्याला लिहून दाखवतो तुम्हाला लोकांना मी. ह्यात गडबड नको, फक्त एवढा कॉमन सेन्स पाहिजे आपल्याला. 1 ऑक्टोबर 1981ला गुरुवार असेल तर हा कॉमन सेन्स लक्षात ठेवायच्या मध्ये की 4 ऑक्टोबरला आपण जर गेलो म्हणजे 3 दिवसानंतर 1981लाच तर इथं रविवार असणार आहे. हे मोजून बघा सगळ्यांनी. 1 शनिवार आहे, 4 तारखेला रविवार आहे. हे न कळण्या इतपत आपण काय इतके आपण लहान नाही आहेत. कॉमन सेन्स आहे फक्त. आपण तारखावाईज आपण सगळं लिहित बसला तर तुमचा वेळ जाईल. मी तुम्हाला डायरेक्ट का सांगितलं, वेळ वाचवायचा आहे ना, नाही तर लिहित बसा सगळं. 1 तारीखल्या, 2 तारीखल्या, 3 तारीखल्या, तुमचा वेळ जाणार आहे. मध्ये लिहून लिहून काय लिहिणार तुम्ही, शुक्रवार आणि शनिवार. अजून वेगळं कुठला तर वार येत नाही. धोंड्याचा वार तर नसतो याच्यामध्ये, परत धोंड्याचा तसा महिना तसा वार पण असेल. ठीक आहे. बघा आता मग तसे ते 2 आपण तेही सोडून दिले. आता त्याने काय म्हटलंय की बाबा त्याच्या तेव्हापासून 5वा रविवार बघा. आता हा तर पहिला रविवार आहे. ठीक आहे ना, हा कितवा रविवार आहे, 5वा रविवार आहे बरोबर. आता म्हणजे हा पहिलाच रविवार, इथे लिहून टाकतो मी पहिला रविवार. हा पहिला, मी रविवारचं बोलतोय, पहिला रविवार आहे. आता मित्रांनो इथून पुढं आपल्याला फक्त एवढा फोकस करायचा. आता पुढे बघा सगळ्यांनी काय ते. हा पहिला रविवार आहे. मी तुम्हाला लोकांना आता दुसरा रविवार घेऊन जातो. ह्या 7 ऍड करा. 7 आणि 4 11. 11 ऑक्टोबर 1981ला परत रविवार आहे. ठीक आहे. परत हा झाला दुसरा. ठीक आहे. तिसरा कधी बघा, अजून 7 ऍड करा. मी जस्ट तुम्हाला मुद्दाम डिटेल सांगतोय, हे तोंडी करता येतं. 4 नंतर 7 वाढले 11, 11 नंतर 7 वाढले 18, 18 नंतर 7 वाढले 25 आणि परत 7 वाढले तर 32 येते. पण 32 तारीख नसती तर पुढची 1 तारीख असणार आहे. ठीक आहे. असो आपण लिहू तर कमीत कमी 18 ऑक्टोबर 1981 परत रविवार. ठीक आहे. 4था आणि 5वा घेताना बघा, आता लक्षात घ्या, 18 आणि 7 25. चेक करा. 4 आणि 7 11, 11 आणि 7 18, 18 आणि 7 25. तर इथं 25 ऑक्टोबरला आलो मी. आता इथं 1981 बरं पोरांनो, 1981 त्याच वर्षी चाललं ना सगळं. परत रविवार 4 झाले आतापर्यंत. आणि जेव्हा मी 5वा रविवार करायला जाईल, 5वा रविवार, तर 25 आणि 7 32 आणि आपल्याकडे 32 तारीख येत नाही. कास्ती लहानपणीपासून सांगतो ना 32 तारखेला वगैरे, काय तसं नाहीये. तर काय होईल माहिती आहे का, 25 ऑक्टोबर नंतर, ऑक्टोबरला 31 दिवस आहे बरोबर. त्यानंतर मग 1 तारखेला त्याचा पुढचा रविवार असणार आहे. तो पुढच्या महिन्यातली 1 तारीख असणार आहे ती. मग ती पुढच्या महिन्यातली जे 1 तारीख मी घेतली ती ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर येईल. आणि मग तिथं 1 नोव्हेंबर 1981ला इथं परत रविवार येईल. त्याने तुम्हाला इथून पुढचं कॅल्क्युलेशन दिलं त्याने. 5व्या रविवारच्या 4 दिवस आधी. आता ह्या 5व्या रविवारच्या 4 दिवस आधी म्हणजे समजा तुम्ही लोकांनी ह्याला, आता तुम्ही लोकांनी 32 तारीख कन्सिडर केली असती तर त्या 32 तारखेमधून तुम्ही लोकांनी समजा आता 4 मायनस केलं असतं तर आलं असतं उत्तर काय माहिती आहे का, 28. तर तुमचं उत्तर असणार इथं 28 ऑक्टोबर. संपला विषय. तुम्ही याच्या पाठीमागे चाललात, याच्या पाठीमागे जायचंय. आणि मग जनरली याच्या पाठीमागचं 4थं. ठीक आहे. आपण तुम्हाला ते सांगतो, पाठीमागचं 4थं ना, रविवारच्या 4, 28 का 27 चेक करू आपण. याच्या पाठीमागचं 4थं म्हणजेच काय बघा, 1 नोव्हेंबरच्या पाठीमागचं कुठलं म्हणजे त्याने म्हटलंय 4 दिवस आधी ना, 4 दिवस आधी. बघा लक्ष द्या सगळ्यांनी, पाठीमागं चाललोय. 31 ऑक्टोबर, 30 ऑक्टोबर, ठीक आहे ना, 2 झाले. 29 ऑक्टोबर आणि मग 28 ऑक्टोबर. जो तुमच्या मनातला डाऊट आहे 27 येईल तो मायनस करून टाका डाऊट. तुमचं उत्तर 28 आहे. जे मी सांगितलं तेच फायनल आहे. 27 का 28 तर 28.
कारण हा डाऊट राहणार, अनेकांना वाटतं की 27 येईल, नाही 31 तारखेचा महिना येतो ऑक्टोबरचा. तर याच्या पाठीमागे गेलो ना आपण की बाबा 5व्या रविवारच्या 4 दिवस